नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि शिवाय इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. जागतिक लॉजिस्टिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेडेक्सच्या नवीन हबचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे पार पडलं. या प्रकल्पामुळे भारताच्या जागतिक व्यापार क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचं महत्त्व अधोरेखित करताना सांगितलंय की हा हब केवळ पायाभूत सुविधा नसून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. राज्यातील आरोग्य, शिक्षण आणि जलसंधारण क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशन सोबत 12 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुर्लक्षित घटकांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे. प्रामुख्याने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 1500 जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार असून नागपूरमधील 6 नामांकित रुग्णालयाशी झालेल्या करारामुळे गरजू रुग्णांना स्वस्त आणि दर्जेदार उपचार मिळतील. देशातील पहिला मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरुवात 17 फेब्रुवारीपासून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. 17 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा जागतिक हवामान संवाद मुंबईत झाला. शहराला ग्लोबल साऊथमधील नागरिक आधारित हवामान मंचाचं केंद्रस्थान देणारा हा उपक्रम पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या सहकार्याने प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेने आयोजित केला होता. वातावरणाच्या बदलाचा शेतीवर खूप मोठा परिणाम आहे आणि म्हणून शेतीवर त्याचा होणारा परिणाम आणि तो मिटिगेट करण्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर देखील खूप चांगली सकारात्मक चर्चा होते. काही चांगले मॉडेल्स त्याच्यामध्ये आलेले आहेत, काही स्टार्टअप्स आलेले आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी भव्य हिंदी चादर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने गुरु परंपरेचा प्रेरणादायी इतिहास शालेय आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना घरापासून थेट कामाच्या ठिकाणापर्यंत विना अडथळा पोहोचवण्यासाठी पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नंदनवन इथे झालेल्या बैठकीत त्यांनी मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी लास्ट मैल कनेक्टिव्हिटी देण्यावर भर दिला. उपमुख्यमंत्री म्हणाले की रेल्वे स्थानकांबाहेरील गर्दी आणि वाहतूक कोंडीवर पॉड टॅक्सी हा प्रभावी उपाय ठरेल. पुणे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीत पुणे जिल्ह्याचा विकास हा केवळ कागदावर न राहता तो गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झालाच पाहिजे असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेत. बैठकीत मंजूर विकास कामांचा आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केलंय की प्रत्येक बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट आणि टिकाऊ असावा. जनतेच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. बीडच्या परळीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत पाहणी केली. या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण ठरलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या राधा या जगातील सर्वात कमी उंचीच्या म्हशीची मुख्यमंत्र्यांनी आवर्जून पाहणी केली. त्यांनी प्रदर्शनातील विविध जातींच्या गायी, म्हशी आणि प्रगत तंत्रज्ञानाबद्दल पशुपालकांशी संवाद साधला. हे वर्ष तर युनायटेड नेशन्सने महिला शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी ठरवलेलं वर्ष आहे. त्यामुळे आमच्या महिला शेतकरी, महिला गोपालक, महिला कुक्कुटपालक, महिला शेळीपालक अशा प्रकारे एक मोठा कार्यक्रम ताई आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे. राज्य शासनाने 2016 सालच्या कचरा वर्गीकरण निर्णयाची तब्बल 10 वर्षांनंतर प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. घरोघरी कचरा संकलनासाठी पालिकेने 4500 कोटींचे सर्व्हिस बेस्ड कंत्राट दिले असून आता ओला आणि सुका कचरा पूर्णपणे वेगळा गोळा केला जाणार आहे. या नवीन यंत्रणेनुसार प्रत्येक वॉर्डमध्ये सुक्या कचऱ्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र 2 वाहनं असतील. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाला आता गती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या 148 कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यातून मंदिराचा कायापालट केला जातोय. या आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात पारंपरिक दगडी सुशोभीकरण, भाविकांसाठी सुरक्षित दर्शन रांग, प्रशस्त पार्किंग आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहांची कामं वेगाने सुरू आहेत. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी.